कथा मासेमारी लेखक निशिकांत हारुगले. दरवर्षी सण समारंभ चालून येत असतात. नित्यनेमाने अश्विन महिन्यात दसरा आला. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यातून येणाऱ्या पैशावरच उदरनिर्वाह चालत असे. दसरा म्हटलं की खारकांडाचा बेत ठरलेला असे. पण मटण महाग असल्याने सर्वसामान्य गरीब कुटुंबांना त्याचा खर्च परवडत नसे. तेव्हा या मांसाहाराची गरज भागवण्याचे काम पेठच्या शिवारातील नदी वेदगंगा व तिच्या व्हळी म्हणजेच ओढे करत असत. पेठच्या गावात होऊन गेलेलं प्रसिद्ध त्रिकूट म्हणजे पाटलाचा हणमंता, कुंभाराचा शंकर्या व येसाक्काचा बाजीराव. ही तिघे पेठच्या रानात पाखराप्रमाणे लहानाची मोठी झालीत. शाळा शिकणे म्हणजे डोक्याच काम. ते जमणार छे छे, वेड व्हायला होतंय असे समजत असत. त्यामुळे शाळेत कमी व गावच्या शिवारात जास्त हुंदड्या मारतच हे लहानाचे मोठे झाले. लहानपणी शाळेला जर मुलं बोलवायला आले की कधी कणुगल्यात तर कधी पोटमायावर लपून बसत, तर कधी शिवारात दडी मारत. येसाक्का तर आपल्या बाजाला फुकळीन बडवत असे की शाळेला का जात नाहीस? भाड्या नुसता खादाड, बोका खातोय व खोंडावानी हुंदडतोय नुसता असे म्हणत असे. हा शाळा शिकावा व या त्रिकुटाच खेळ मोडावा म्हणून येसूबाईन बाजीरावाला त्याच्या मामाच्या गावी भोगावतीला पाठीवला. पण काय, घरातील मांजर पिल्ली धरतय म्हणून रानात सोडावं व ते फिरून परत यावे, तसा हा चांगल महिनाभर खादडून महिन्यान चालत घरला आला. तवा आईनं डोचक्यावर हात मारून घेतला व म्हणाली, काय बाई करावं या पोराला आता? ह्यो भाड्या व याचं नशीब, मी काय करणार? अस म्हणून तिने त्याचा नाद सोडला. शेतातून येणारे 4 तांदळाचे दाणे व म्हशीचे दूध ढेरीला घालून मिळणाऱ्या 10 दिवसाच्या बिलावर घर कसेबसे चालत असे. डोंगरातील जंगलातील लाकडाच्या मोळ्या घरच्या सरपणाची गरज भागवत असत. पैशाची वानवा अशीच परिस्थिती हणमंत पाटलाची होती. शंकर कुंभाराच्या बापाचा मडकी तयार करायचा. पावसाळ्यात चिखल रांधून गणपती करायचे व ते विकायचे. शंकरला गणपतीतला ग सुद्धा येत नव्हता. एकदा त्याच्या बापानं मारून मुटकून त्याला गणपती करायला बसवला, तर त्याने गणपतीचं धड एका बाजूला व तोंड मागल्या बाजूला केले. गणेश चतुर्थीला जो तो हसू लागला. तेव्हा शंकर्या सगळ्यांना सांगे की हा नवसाला पावणारा गणपती आहे, कारण त्याचे तोंड पाठीमागे होते. घरला जाताना तुमच्याकडे बघून आशीर्वाद देणारा व तुम्ही त्याला बुडवता तो मात्र तुम्हाला तारणार. तारल्या वाचून राहणार नाही. पण एवढं सांगून तो गणपती घ्यायला कोणीच तयार नव्हते. शेवटी शंकर्यान त्या गणपतीला उचलले व हनुमाच्या गळ्यात घातले व म्हणाला, मला तुझी पई नको, पण माझ्या श्रमाचा गणपती आवंदा तरी खपू देत. पुढचं पुढं बघू. शेवटी हणमंतानं मैत्री खातर तो गणपती घरी नेला. घरात आणल्यावर हणमाच्या आजीनं घर डोक्यावर घेतलं व म्हणाली, भाड्या फुकटात मिळालेलं म्हणजे शेण पण आणशील. तुला मोडून बसवला नदीवर त्यो, रेड्या असला कसला गणपती आणला. तेव्हा हणमंत म्हणाला, म्हातारे गप्प बस, उगाच कालवा करू नकोस. बघ नवसाला पावतो की नाही हा गणपती. तेव्हा म्हातारी म्हणाली, तो आधीच पावलाय व तुझ्यासारखं कारट आमच्या पदरात टाकलंय. काय कामाचं ना धामाचं. तेव्हा तो म्हणाला, कामाचं नाही कस, तू खपलीस तर तुझ्या लेकाला, नाहीतर मलाच टिटव धरायला देतील लोक. तवा म्हणशील काय कामाचं ना धामाचं. तेव्हा म्हातारीनं काठी घेतली व त्याला म्हणाली, भाड्या माझ्या मरणावर उठलाय. तेव्हा हणमाच्या आईनं कशीबशी समजूत काढली व म्हातारीला शांत केली. तेव्हा तो म्हणाला, तिला म्हणावं जा माहेरला गवर खेळायला. तेव्हा ती म्हणाली, ये वळूया, म्हातारपणी मला पाठवतो वैर. मेल्या या दावणीला डोकं फोडून मरेन, पण माहेरला जाणार नाही. अस म्हणून ती आत गेली. पण पाठमोरा गणपती हाणमाला पावलाच म्हणायचा. त्या वर्षी हाणमाच्या शेतात धान्य भरपूर पिकलं. म्हैस दुधाला सरळ लागली व हाणमाचं लगीन पण झालं. तेव्हा तो म्हातारीला म्हणाला, का गणपतीला नावं ठेवती नव्ह? आता बघ कसा पावला गणपती शिखरासकट मला. म्हातारीने त्याचे पटापटा मुके घेतले. अशा प्रकारचे हे त्रिकूट दसऱ्याला एकत्र न आले तर नवलच. या त्रिकुटाने देव उठल्यावर ठरवलं, काही नाही, आज रात्री शिकारीला जायचं पाण्यातल्या.
यांची शिकार म्हणजे मासेमारी. हाणमानं त्या दिवशी माळ्यावरली बत्ती काढली व इकडलं तिकडलं उसन रॉकल आणून कशीबशी तयारी केली. येसू पाटलिनीच्या बाजानं माळ्यावरल्या मच्छरदाणीची जाळी कापून घेऊन आला व कुंभाराचा शंकर्या विळा घेऊन तयार झाला. तिघेजण अंधार पडल्यावर बाहेर पडले. तेव्हा म्हातारी ओरडली, हाणमंता, काठी घेऊन जा. माझी रातीची वेळ हाय, उगाच शंका नको. तसा हनुमंत ती काठी घेऊन ती तिघ नदीच्या वाटेला लागली. नदीच्या वाटेवर ओढा लागला. त्या ओढ्यात अलगद घुसली व पाण्याच्या वाटेनं निघाली. अंधाऱ्या रात्री किरकिर आवाज करत किड्यांचा कालवा चालला होता. गप्पा मारत यांनी मासळ्या व किरवी धरायला सुरुवात केली. अंधाऱ्या रात्री अनेक किरवी बाहेर पडत असत. खुरप्याने पटापट टिपत आणलेल्या पोत्यात किरवी टाकत पुढे चालली होती. शंकर कुंभार हाणमाल म्हणाला, तुझी आजी लई वांढा आहे र, लई बोलती म्हातारी. हाड म्हातारी झाल्यात, पण जीप काय तिची म्हातारी झाली नाही बघ. अशी बोलते की समन गावच हादरायला पाहिजे. तुझ्या आईचं कसं ध्याड गेलं असतील र तिच्या हाताखाली. तेव्हा हाणमा म्हणाला, म्हातारी बडबडतीया, पण पोटात लई माय बघ. तुळशी काठाची असली तरी तुळशीगतच हाय बघ. आता मी झोपतोर घरात जाईत नाही, तोपर्यंत झोपली तर शपथ माझ्या लग्नाचा खर्च 3च केला नव्हे साठवलेल्या पैशातून. नाहीतर आमचा बा काय अडगा, 50 पैशाला 5 रुपये व 5 रुपयाला 50 पैसे म्हणतोय. तो काय व्यवहार करणार दगड. म्हातारी हाय म्हणून सगळं चाललंय, नाहीतर आमचं वाळवणं कवाच लागलं असतं. आमच्या आसल्या भावकीत तिचा आवाज ऐकला की अजून हादरतीया. आमच्या भावकीतल्या किशाच्या बापानं आमच्या बाला दमदाटी करताच व शिव्या देताच किशाच्या बापाला आमच्या म्हातारीनं गोरणीत घालून बडवलं. अशा गप्पा मारत ओढ्याचे पात्रातून ते मासे धरत ते पुढे चालले. भरपूर मासे जमले. तिक्क उचलना झालं तेव्हा शंकर म्हणाला, आता बास, पुढल्या वळणावर बाहेर पडू. तसे ती तिघे पुढल्या वळणावर बाहेर पडू लागली. वळणावरून बाहेर पडताना अचानक हणमाला पायात काहीतरी चावल्यासारखं वाटलं. माग वळून बत्तीच्या उजेडात त्याला सापाची शेपटी दिसली. तिचे दात त्याच्या पायात लागले होते व बारीक मुंग्या मारू लागल्या होत्या. शंकर व बाजा चांगलेच घाबरले होते. शंकर म्हणाला, आता काय करायचं? बाजीराव, काय करायचं म्हणजे याला पाटकोळीवर घे व रस्त्याला ये व ही पिशवी तिथ व्हळीत लपव. मी बैलगाडी आण. बाजा पळत घरला गेला व त्यानं परसदरातील मांगरातील बैल सोडली व छकड्याला जुंपली खिलार. बैलांना 2 चाबूक लगवताच डिर्रक्या फोडत पळाली. इतक्यात शंकर हाणमाला घेऊन वाटेला आला होता. बैलगाडी येताच त्यानं हाणमाला छकडा गाडीत टाकलं. हाणमाला मात्र काहीच वाटत नव्हते. त्यानं आपल्या पायाला दोरानं घट्ट बांधले होते. गाडी तालुक्याच्या सडकला लागली. थोड्याच वेळात बघता बघता बैलांनी वेग धरला. दणक्यात बाजीरावानं गाडी तालुक्याला रेटली. हाणमाला घेऊन तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात आलीत. बैलगाडी तशीच उभा करून त्यांनी दवाखान्याच दार ठोठावले. रातपळीला आलेली नर्स उठून आली व म्हणाली, काय हाय एवढ्या रातीच, जरा कुठं डोळा लागतोय तोपर्यंत कलमडलीत. असं म्हणतच 3 दार उघडलं. तसं धापा टाकत शंकर म्हणाला, हणमाला पायाखालच झालं. तेव्हा ती नर्स म्हणाली, एवढ्या रातीच कशाला गेलता, वारुळाकड जीव द्यायला काय? बोला काय होत ते, नासकवणी की फुरस? तेव्हा बाजीराव म्हणाला, सापटोळी होती. तेव्हा ती नर्स म्हणाली, काय सापटोळी? मी नवीनच नाव ऐकते. केवढी होती लांबीला? नर्स म्हणाली. तेव्हा हणमंता म्हणाला, बाई जर ती दिसली असती तर तुम्हा पुढे आणून टाकली असती. तेव्हा त्या बाईन जास्त वाडाचार न लावता एक इंजेक्शन घेतलं व हाणमाला टोचत म्हणाली, मी आता हे जे इंजेक्शन देते ते सर्व सापांवर चालते. जर एवढी रात्र ढकलली तर समजा हा वाचला नाहीतर चचला. असे म्हणून तिने त्याला वार्डात एका खाटेवर जागा दिली व ती निघून गेली. हणमाला बाजीराव व शंकर्यान आणून त्या खाटेवर झोपवला व बाजीराव गाडीची बैल सोडायला निघून गेला. शंकर मात्र खाली गार फरशीवर बसला. आधीच ओढ्याच्या पाण्यात भिजल्यान थंडी वाजत होती. त्यात सरकारी हॉस्पिटलमधील गार फरशी याने चांगलीच हुडहुडी भरली.
थोड्या वेळानं बाजीराव तिथे आला व म्हणाला, काय झालं र? तेव्हा शंकर म्हणाला, काय नाही, इथे फरशीवर आणखी 2 तास बसलं तर मलाच दाखल व्हावं लागलं दुसऱ्या खाटेवर. थोड्या वेळानं हाणमा डाराडूर झोपला. ते दोघे मात्र त्याच्या पहाऱ्याला रातभर जागे होते. सारखं अंगाला हात लावून बघत असत व म्हणत, हाय हाय, अजून जित्ता हाय म्हणायत. रातभर जागून जागून डोळ पांढरवायची वेळ आली होती. भकटायला कुठे यांचा जरा डोळा लागतोय तोच हाणमंता उठला व म्हणाला, ये चला लवकर, रातभर नुसती झोपा काढतात, घरला जायचं की नाही? त्यावर शंकर म्हणाला, हे आपल बरं आहे की तू झोप डाराडूर व तुझ्या काळजीनं रात सारी जाग आम्ही, व आम्हालाच म्हणून झोपा काढतात. बाजीराव म्हणाला, मेला असतास तर लई बरं झालंसत, तुझी काळजी करून जागा आम्ही व तूच तोरा दावतोस वैर. तेव्हा हाणमा म्हणाला, खेकडी माशांची पिसवी कुठाय? ती दोघं म्हणाली, असल शिवारात व्हळीत ठेवलीय. ती उठून जायला निघाली. बाजीराव बैलगाडी जुंपली. रातभर बैलांना झाडाखाली चांगलंच चिलटानी खाल्लं होतं. जुंपताना डुरक्या बैलांत शिंग दाखवली. तशी त्याने वेसन धरली व गाडी जुंपली. इतक्यात रातपाळीची नर्स ड्युटी संपल्यावर घरला निघाली होती. काय हाईस वय मला वाटलं. तेव्हा शंकर म्हणाला, तुमच्यासारखे सावित्री असताना हाणमाचा जीव न्यायचे काय बिशात त्या यमदेवाचे? असे म्हणताच ती नर्स चिडली व म्हणाली, देव करो व आज तुला साप चावू दे व तू इथे येऊ, नाही तुला वरती पाठवला ढगात तर बघ. मला सावित्री म्हणतोस व्हय डुचक्या, आणि हा तुझा सत्यवान काय? घाणेरडी, किती दिवसांनी अंघोळ करतेसा देवाला ठाऊक. तुमच्या अंगाचा वास बघून तो यम म्हणाला असेल की आधीच नरकात हायसा आणि उगीच कशाला नेऊ. असे ऐकल्यावर व तिचा अवतार बघून बाजीरावाने गाडी गडबडीने जुंपली व ती तिघे गावच्या वाटेला लागलीत. गावात यायला घराजवळ चांगलीच गर्दी उसळली होती. आजूबाजूच्या बायका जमल्या होत्या. म्हातारीनं घर चांगलंच डोक्यावर घेतलं होता. ती चांगलीच सूर लावून रडत होती. कशाला गेला मासळ्या धरायला. शेवटी हाणमाला बघितल्यावर म्हातारीचा जीव भांड्यात पडला व म्हणाली, हाणमा नको आम्हाला मासे, ते तू घरात बसून राहा, मी अजून धट्टीकट्टी हाय राबायला. तुला काय बी कमी पडू देणार नाही, तू तेवढा चांगला राहा बाबा. जो तो येऊन चौकशी करू लागला व शंकर व बाजाला म्हणू लागले, काय अक्कल हाय की नाही, कशाला गेल त्याचा मासळ्या धरायला? जीव गेला असता तर दिसाचं जाता येत नाही. तेव्हा बाजा व शंकर त्यांच्या तोंडाकडे बघून विचार करू लागले. हे आपलं बरं हाय, देणं नाही घेणं आणि कंदील लावून येणं. हाच घेऊन गेला माशाला, याच्यासाठी एवढं रामायण केलं. थंडीनं कुडकुडलो, रातभर जागे राहिला व सगळे आम्हालाच बोलतात. कसे बसे 7-8 दिवस गेले. हाणमा परत बाजीराव व शंकरकडे गेला व म्हणाला, काय जायचं काय आज रात्री मासळ्या धरायला? तेव्हा हे त्रिकूट पुन्हा मासे धरायला जाण्याच्या तयारीला लागले.